हाय गाईज, मी तुमचा मित्र प्रकाश पाटील. मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे चिंचणी मायक्का यात्रेला. आम्हाला जमलं नव्हतं जायला. आता आम्ही चाललेलो आहे चिंचणीला. चला तर मग चिंचणीला जाऊया. आम्ही आलोय आता मिरज जंक्शनमध्ये आणि फॅमिली मिळून सगळी चाललोय. साई आहे, आशू आहे आणि वहिनी आहेत आणि दादा पण आहे. आम्ही बरोबर टायमात 9:30 वाजता गेलतो आणि आमची इथं गाडी थोडीशी 20 मिनटं लेट झाली, त्यामुळे आम्हाला इथं निघण्यास थोडासा उशीर झाला. आणि इथं बघा, दादा त्याचबरोबर वहिनी आणि साई देखील आहे, सर्वजण आहे. आणि आम्ही सर्वजण चाललेलो आहे इथं चिंचणी मायकाच्या मंदिरला भेट द्यायला. गाडी हलण्यासाठी खूप वेळ होता. दादा म्हणला चल आपण मस्तपैकी फोटो काढूया. मित्रांनो, फायनली आम्हाला इथं ट्रेनमध्ये जागा मिळालेली आहे. आणि इथं बघा आशू बसलेले आहे, त्याचबरोबर साई आणि दादा आणि वहिनी इथं पुढं बसलेले आहेत. चला तर मग आपण आता भेटूया चिंचणीमध्ये. साई पण छान बसलेला आहे आणि बिस्किट खात आहे. साई, काय खाल्यास बाळा? आम्ही कामामध्ये इतकं व्यस्त असतो की आम्हाला फॅमिली बरोबर जायला कुठंच मिळत नाही. त्यामुळे आम्ही ह्या संधीचं सोनं केलं. मग देवदेव पण होईल आणि फिरून पण होईल. आम्ही जेव्हा रेल्वेत बसलो ना, तेव्हाच साईला झोप आलती आणि आता साई अक्षरशः पूर्णपणे झोपला आहे. तब्बल 1 तासाचा प्रवास करून आम्ही चिंचणी मायकाच्या स्टेशनवरती आता इथं पोहोचलेलो आहे. आता आम्ही इथं पुढचा प्रवास करणार. मी खूप आनंदी होतो कारण साई जन्मल्यापासून आम्ही एकदाही चिंचणीला गेलो नव्हतो आणि आता आम्ही इथं चाललेलो आहे. गाईज, फायनली आम्ही इथं चिंचणीच्या स्टेशनवरती आलेलो आहे आणि आम्ही आता चाललोय मंदिराच्या दिशेने. मित्रांनो, आम्ही फायनली इथं पोहोचलेलो आहे. चला, चिंचणी मायकाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, फॅमिली बरोबर फिरायला खूप मजा येत आहे आणि आता मंदिराचं दर्शन घ्यायला आम्ही चाललेलो आहे. सगळे किती तर आनंदात आहे बघा. मित्रांनो, खूप चांगले चेंजेस केलेले आहेत. हे बघा रेल्वे स्टेशन. जेव्हा आम्ही लहानपणी होतो तेव्हा रेल्वेतनं येत होतो मित्रांनो, आणि खूप मजा यायची तेव्हा. आणि आता हे स्टेशन बघितलं तर खूप बदल झालेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला एक मस्तपैकी एक गंमत सांगतो. जेव्हा आम्ही मिरजमधून चिंचणीला आलो तेव्हा आम्ही फक्त 40 रुपयेमध्ये आलो आणि इथून आता आम्ही चाललो आहे चिंचणी मंदिरला. तर इथं आम्हाला 120 रुपये घेणार आहेत. म्हणजे आम्ही लांबून 50 किलोमीटरवरून आलो तर आम्हाला फक्त 40 रुपये घेतले आणि आत्ता 4 किलोमीटर जाणार आहे तर 120 रुपये घेत आहेत. इथं वडा खूप भरलेलं मित्रांनो. आणि अशूला आणि वहिनीला आणि साईला आम्ही मागं बसवलं आणि आम्ही पुढं जाऊन बसलो. खरं सांगू काय, वडापमध्ये पुढं बसून खूप मजा येत होती. आणि दादा पलीकडच्या साईडला बसलेला, मी अलीकडे बसलो आणि मस्तपैकी प्रवास करायलो आहे. वडाप इथं गच्च भरले आणि तुम्हाला सांगतो पाय हलवायला पण जागा नव्हती. मित्रांनो, खरं सांगू आहे, सांगलीमध्ये एवढं गच्च वडाप भरलं ना, ट्रॉफिक पोलिसांनं पकडलं आणि फाईन घेतलाच म्हणून समजा. हे बरं आहे बा, निवांत चाललो आहे बघा. आता फायनली आम्ही हळाळबाई नदीवर आलेलो आहे आणि इथं बघा खंडोबा काही नैवेद्य खात आहे. आत्ताच अलीकडे इथं यात्रा संपलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल थोडीशी नदी इथं घाण आहे. आशू आणि वहिनींनी इथं देव पूजायला घेतलेले आहेत बघा. आणि आता आम्ही पूर्ण इथं पूजा करणार आहे. 5 स्वच्छ धुतलेले दगड, त्याचबरोबर हळद कुंकू, दही भात, केळी असा नैवेद्य दाखवून आम्ही इथं पूजा केली. आणि दादा इथं बघा आता नारळ फोडत आहे आणि सर्वांना आम्ही इथं प्रसाद देखील वाटणार आहे. हा बघा किती सुंदर चिंचणी मायकाचा इथं फोटो आहे. मित्रांनो, पहिल्या स्टार्टिंगला हळाळबाईच्या नदीला यावं लागतं. तिथं पाया पडायला लागतं, 5 दगडं पुजायला लागतात आणि पूर्ण पूजा करून स्वच्छ होऊन मग मंदिरला जायला लागतं. आता आम्ही तेच केलं, सर्वांनी पूजा केली आणि आता आम्ही जातोय मंदिरामध्ये. ऊन जरा जास्त होतं, मग आशू काय म्हणली थोडंसं कलिंगड घेऊया आणि आपण मस्तपैकी खाऊया. तेवढा साई काय म्हणायला, मला इथं व्हील्स पाहिजे खायला. मग आशूने ते पण घेऊन दिले. गाईज, आम्ही हळादेवीला म्हणजेच नदीला जाणार होतो आणि आम्ही येताना रिक्षाने आलतो, पण आता पायी चाललोय मंदिराकडे. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, आता ही फॅमिली आहे माझ्यासोबत. तुम्हाला कसं वाटतंय सांगा जरा सगळ्यांना. खूप छान वाटलं आणि नदीपाशी येऊन पाया पडलोय. आता मंदिरपाशी चाललेलो आहे. चला तर मित्रांनो, आता मंदिरमध्ये जाऊया आणि काय मस्तपैकी दर्शन घेऊया. मजा कशी येते ते पण बघूया. मित्रांनो, ही भली मोठी विहीर आहे समोर जाताना, तुम्ही बघू शकाल. मित्रांनो, ह्या रोडवरून आम्ही भरपूर चाललोय. आता हे तुम्ही थकलाय काय, चाललाय भरपूर थकलाय बघा. ते दिसते काय तुम्हाला, खूप लांब आहे मंदिर अजून. चला तर मग मंदिरच्या दिशेने जाऊया आपण. इथून हळाळदेवीतून दर्शन घेतल्यानंतर स्टार्टिंगला तुम्ही इथून येऊ शकता आणि बरोबर हा एक कच्चा स्पेस आहे. या स्पेसमधून तुम्ही शॉर्टकट जाऊ शकता
आणि तुम्ही बघू शकाल तिकडे लांब मंदिरचा कळस आहे. मित्रांनो, माझी फॅमिली पुढं चाललेली आहे. आता मी पण त्यांच्यासोबत जाणार आहे, त्यामुळं आता तुम्हाला मी मंदिर दाखवतो. ए थांबा रे, मी पण आलो. मागच राहिलो की मी. थांबा थांबा. बघा मला सोडून चालल्यात. मी तर ब्लॉग बनवच्या ना आता ते खरं इथं मला सोडून लांब चालले. चला मी पण त्यांना जॉईन करतो. आणखीन सांगायचं म्हणजे ह्यो जो तुम्हाला स्पेस दिसतोय माझ्या बॅक साईडला, मित्रांनो इथं यात्रेकरू येतात, तंबू घालतात, म्हणजे बैलगाडी असेल, घोडागाडी असेल, आणि इथं मस्तपैकी जोपर्यंत यात्रा होत नाही तोपर्यंत राहतात. महिनाभर यात्रा चालत असते. मित्रांनो, हे मध्येच एक खूप मोठं वडाचं झाड आहे. या वडाच्या झाडाखाली पण भाविक झोपतात, प्रार्थना करतात, जेवण खातात आणि मग मंदिराकडे जात असतात. ही यात्रा पूर्ण करतात. यात्रा संपल्यामुळे आता एवढी गर्दी नव्हती, पण नेहमी इथं विकणारे नारळ, त्याचबरोबर खेळणी, आम्हाला असे स्टॉल्स दिसले. ते बघून खूप आनंद वाटला, जसं की आम्ही यात्रेतच फिरतोय असं आम्हाला वाटलं. चिंचणी मायाका हे देवस्थान खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि इथल्या देवीचा खूप गुण येतो. म्हणजे आपली काय अडचण असेल तर ह्या देवीला तुम्ही बोलून दाखवलं तर ती तुमची इच्छा पूर्ण करते, ती अडचण दूर करते मित्रांनो. खरंच मनापासून ह्या देवीला तुम्ही मागितलं तर तुमच्या आयुष्यामध्ये जे जे अडचणी आहेत ते दूर करते. दादा, साई आणि मी मागेच राहिलो आणि आशो आणि वहिनी कुठं आहेत हे बघतोय, तर त्यांनी पुढं थांबलेले आहेत आमची वाट बघत. आम्ही थोडंसं मागं राहिलेलो. आम्ही खूप दिवसातून आलतो, त्यामुळं देवीची आम्हाला ओटी भरायची होती. त्यासाठी आम्ही ओटीचं सामान घेतले. फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि आम्ही खूप आनंदित आहोत. तेवढ्यात आम्हाला एक गजरेवाला दिसला आणि आशूला घ्यायचा होता गजरा. मग आशूला आणि वहिनीला आम्ही गजरा घेतला. त्याचबरोबर हार देखील घ्यायची होती आणि आम्ही हार देखील घेतलेला आहे मित्रांनो. मंदिराच्या बरोबर समोर हा भला मोठा घंटा वाजवून खूप समाधानी वाटलं. मित्रांनो, मंदिराच्या बरोबर समोर हा एक छोटासा पिलर देखील आहे, त्याची देखील आम्ही पूजा केली. आणि जस्ट त्याच्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे, त्याला देखील आम्ही नारळ फोडला आणि नारळ फोडून खूप आम्हाला समाधानी वाटलं. मित्रांनो, हे सगळे दृश्य बघून खरंच खूप प्रसन्न वाटलं. आता खरी मंदिराच्या आतमध्ये जायची वेळ आलेली आहे मित्रांनो. चला तर मंदिराच्या आत जाऊया. मंदिरामध्ये आत जात असताना तुम्हाला प्रवेशद्वाराच्या समोर 2 हत्ती दिसतील मित्रांनो. आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तुम्हाला फोटो, त्याचबरोबर हातामध्ये दोरा बांधण्यासाठी आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप प्रसन्नदायक असं वातावरण आहे. खूप खाली परशा छान आहेत, त्याचबरोबर इतकं सुंदर मंडप आहे. ते बघून खरंच तुम्हाला तिथं बसूनच राहावं असं वाटेल. मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती, तरी देखील मी चिंचणी मायाकाचं इथं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे मित्रांनो, बघून घ्या. मित्रांनो, आतून इतकं सुंदर मंदिर दिसत होतं, भव्य दिव्य असं हे मंदिर दिसत होतं. मित्रांनो, इतर वेळी तुम्हाला हे मंदिर नक्की आतून बघायला मिळेल, पण जेव्हा जेव्हा यात्रा असते तेव्हा हे मंदिर तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण गर्दी खूप असते. आणि मी दर टायमाला यात्रेलाच येत होतो. आता मी हे मंदिर पूर्ण बघून घेणार व्यवस्थित मित्रांनो आणि तुम्हाला देखील दाखवणार. मंदिरामध्ये मला इथं देवाचा पाळणा देखील दिसला. व्हिडिओ करण्याच्या नादात आशू, साई, दादा, वहिनी कुठं गेले मला माहीतच नाही. मी त्यांना शोधायला लागलो. मग फोन लावला आणि त्यांनी कुठं आहे तिथं मी गेलो. मित्रांनो, चला तर मग लाईनीमध्ये थांबलेले आहेत देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि मी देखील चाललो आहे. पण दुर्भाग्य एवढं आहे की आशू, दादा, वहिनी हे पुढं आहेत आणि माझ्यासमोर भरपूर माणसं आहेत. मी त्यांना भेटूच शकत नाही, त्यामुळे आम्ही आता लांब गेलेलो आहे. मला अजिबात इथं व्हिडिओ काढून देत नव्हते, त्यामुळं मी चोरून व्हिडिओ काढत होतो. हे बघा, मी जवळून चिंचणी मायकाचा इथं व्हिडिओ केला आहे. आतमध्ये मंदिरामध्ये तुम्हाला ढोल, तसेच जी यात्रेमध्ये पालखी असते ती पालखी पण मी तुम्हाला दाखवतो. बघू शकाल तुम्ही काचेमध्ये, ही चिंचणी मायकाची पालखी आहे मित्रांनो. चालून इथले घरातले सदस्य थकले आहेत. लहानपणापासून मी चिंचणी मायकाच्या यात्रेला येतोय, पण मला माहीतच नव्हतं चिंचणी मायकाच्या मंदिरच्या वरती एक मंदिर आहे. त्याच मंदिरचं आम्ही दर्शन घेतलं मित्रांनो. आणि तुम्ही समोर बघू शकाल चिंचणी मायकाची मूर्ती आहे आणि शेजारी एक मूर्ती आहे मित्रांनो. या दोघांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. बघा किती मोठी इथं समय आहे. फायनली इथं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही सर्व घरातले खूप थकलेलो आहोत. आणि आशू देखील म्हटली दर्शन खूप छान झालं, वहिनी पण म्हटल्या, दादा पण म्हटले आणि आम्ही सर्व खुश आहोत. आता मस्तपैकी बघत आजूबाजूला घरी जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो असतो तो म्हणजे प्रसाद, चिरमुऱ्याचा आणि फरसाण्याचा मिळून असा.
आणि आम्ही कुठल्याही मंदिरमध्ये जाऊ दे, कुठल्याही यात्रेला जाऊ दे, आम्ही हा प्रसाद नक्की घेतो आणि घरी सुकी भेळ करून त्याचं खातो. आम्हाला ते खूप प्रसाद म्हणून पण आवडतं आणि सुकी भेळ म्हणून पण आवडतं. शेवटी आम्ही या दादांकडे थांबलेलो आहे आणि दादांना सांगितले की पावशेर फरसाणा पॅक करा आणि चिरमुरे आणि फरसाणा असं देखील द्या आणि हे दादा पॅक करत आहेत. हा बघा देवाचा किती सुंदर घोडा आहे. मित्रांनो, आम्ही डेऱ्यावर आलेलो आहे. डेऱ्यावर आल्यावर साई इतकं भारी खेळत होता, उड्याच मारत होता, काय सांगू तुम्हाला. शेवटी देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही डेऱ्यावर आलो, इथं बसलो, मस्तपैकी खारं वांगं खाल्लं, पोट भरून जेवलो आणि विश्रांती करून परत घरी निघालो. रिक्षावाल्यानं सांगितलं की तुमची ट्रेन आता लवकर आहे, त्यामुळं आम्ही 3:30च्या ट्रेननं जाणार होतो आणि मस्तपैकी आम्ही या वडापमध्ये बसलो आणि परत निघालो. मित्रांनो, खरं सांगतो, देवीचं दर्शन घेऊन खूप मजा आली आणि आम्हाला घरातल्यांना पण खूप चांगलं वाटलेलं आहे. आणि चला आता परत आपण घरी जाऊया. मित्रांनो, खूप थकलेलो आणि व्हिडिओ बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती, तरी देखील हा शेवटचा व्हिडिओ म्हणून मी बनवला आणि आता मस्तपैकी घरी जाऊन विश्रांती करणार आहे. आम्ही शेवटी मिरजला इथं पोहोचलेलो आहे आणि आम्हाला खायचं होतं आईस्क्रीम. मग सगळीजण एका आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो आणि प्रत्येकाला वेगवेगळा फ्लेवर जो आवडतो तो घेतला आणि मस्तपैकी खाल्ला.